आज आपण पावसाळा स्पेशल अगदी गरमागरम अगदी परफेक्ट अशी बटाटा भजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. अजिबात सोडा वगैरे न वापरता, अजिबात तेलकट न होता अगदी छान अशी आपली परफेक्ट कुरकुरीत अशी बटाटा भाजी ही तयार आहे. चला आपण लगेचच रेसिपी सुरुवात करूया. बटाटा भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी 1 कप बेसन पीठ घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपण लाल तिखट आवडीनुसार, आपल्याला भजी कितपत तिखट हवी त्यानुसार मी आता अगदी थोडंसं लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार. जर आपल्याला हिंगाचा फ्लेवर आवडत असेल तर थोडासा हिंग घातला तरी काही हरकत नाही. हिंगामुळे भजी ही पचायला देखील अगदी सोपी जाते. तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने आता आपण पीठ हे म्हणजे बॅटर तयार करून घेणार. जर बेसन पिठामध्ये आपण एकाच वेळेस पाणी घालून ते बॅटर तयार करून घेतलं तर त्यामुळे काय होतं, त्या बॅटरमध्ये बऱ्याचशा गोटळ्या तयार होतात आणि त्या लगेच लवकर मिक्स होत नाही. म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालूनच आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. एकसारखं अगदी छान स्मूथ असं आपलं बॅटर हे तयार होतं. बघू शकाल ह्या पद्धतीचं आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती सैलसरही नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही. ह्या पद्धतीचं आपलं बॅटर तयार करून झाल्यानंतर त्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, जर आपल्याला आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेते. अगदी परफेक्ट असे आपले बटाटा भाजीसाठी लागणारं बॅटर हे तयार झालं. त्यानंतर लगेच मध्यम आकाराचा एक बटाटा घेऊन लगेच मी त्याचं साल काढून घेतले आणि सुरीच्या सहाय्याने आता याचे आपण काप तयार करून घेणार, स्लाइस तयार करून घेणार आहोत. डायरेक्ट आपण याच्याने जे आपलं बटाटाचं वेफर्स बनवायचं असतं त्याच्याने करून घेतलं तरी काही हरकत नाही. आणि ह्या पद्धतीने सुरीच्या सहाय्याने आपण तयार करून स्लाइस तयार करून घेतल्या तरी काही हरकत नाही. एकसारखे आपण अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, पातळही नाही, ह्या पद्धतीने आपण काप तयार करून घेतले. आता आपल्याला कितपत बटाट्याची भाजी बनवायची त्यानुसार आपण आता बटाट्याचे काप तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आता आपले काप हे तयार करून झाल्यानंतर लगेच आपण याला मीठ हे लावून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्ती प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही हे काप लगेच पाण्यामध्ये टाकून घ्या, जेणेकरून ते काळपट होणार नाही, लाल पडणार नाही. तर लगेच त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण मीठ लावून घेणार आहोत. ह्यामुळे काय असं जी भजी असते आपली अगदी छान चविष्ट अशी तयार होते. डायरेक्ट आपण वापरलं तर ती थोडी आळणी अशी लागते आणि त्यामुळे चवीला देखील ती व्यवस्थित लागत नाही. तर आता आपले हे काप देखील तयार करून झाले. लगेच एक एक ह्या पद्धतीने बॅटरमध्ये काप आपण जे बटाट्याचे काप आहे ते बटाटा डीप करत लगेच आपण तेलामध्ये सोडणार. आता जे आपलं तेल आहे अगदी जास्ती कडक गरम करून घेऊ नका आणि मंद आचेवरती आपण आता हे बटाटा भाजी ही तळून घेणार. जर आपण अगदी कडक तेलामध्ये यांना तळले ती लगेच वरती येते, जो बटाटा असतो तो कच्चा राहतो आणि वरचं जे पिठाचं भाग आहे तो लगेचच तळून होतो. म्हणून अगदी कमी आचेवरती आणि कमी तापलेल्या तेलामध्ये आपण ही बटाटा भाजी तळली तर त्यामुळे काय होतं, अगदी छान अशी आपली भजी ही तयार होते. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भजी टम अशी फुगून आली. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं जे पिठाचं बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं ते तयार झाले. जे एक्स्ट्राच्या भज्या आहेत म्हणजे आपलं जे एक्स्ट्राचं पीठ पडलेलं असतं ते आपण लगेचच काढून घेऊया, जेणेकरून ते काय होतं ते लगेच करपतं आणि त्यामुळे आपल्या भजींची चव देखील बदलण्याची शक्यता असते. तर बघू शकाल या पद्धतीने अगदी छान अशी आपली परफेक्ट बटाटा भजी ही तयार आहे. आता आपण तिला एका प्लेटमध्ये काढून घेतले. बघू शकाल अगदी छान अशी आपली बटाटा भाजी ही तयार झाली. आता आपण ह्याच पद्धतीने संपूर्ण भाज्या ह्या तयार करून घेऊ. जर आपल्याला हाताने व्यवस्थित सोडता येत नाही असेल तर चमच्याच्या सहाय्याने देखील आपण ह्या भाज्या करून घेतल्या तरी काही हरकत नाही. अगदी छान अशी पावसाळा स्पेशल चटपटीत बटाटा भाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल. आपण यांना वेगवेगळ्या चटणींसोबत, सॉससोबत आपण बटाटा भाजी ही खाऊन घेऊ शकतो.